मराठी सिनेसृष्टीत आपल्या नावापुढे वडिलांचं नाव लावणारे अनेक कलाकार आहेत. त्यामध्ये रसिका सुनील, सायली संजीव, ललित प्रभाकर, अमृता सुभाष, दिव्या सुभाष, केतकी विलास असे अनेक कलाकार आपल्या नावापुढे आपल्या वडिलांचं नाव लावतात. मात्र अशा कलाकारांचं आडनाव फक्त खूप कमी जणांना माहीत असतं. चला तर मग जाणून घेऊयात अशाच एका अभिनेत्रीचं खरं आडनाव नक्की काय आहे आणि तिच्या नावापुढे वडिलांचं नाव लावण्यामागे कोणतं कारण आहे याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. काहे दिया परदेस या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच सायली संजीव. सायलीने अल्पावधीतच तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना प्रेमात पाडलं. तिने मालिकांसह सिनेमांमध्येही काम केलं आहे. सायलीचा बस्ता हा सिनेमा विशेष लोकप्रिय झाला. गोष्ट एका पैठणीची हा सिनेमा देखील तिचा खूप गाजला. चित्रपटाला तर राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. सायलीने मराठीसह हिंदी मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. परफेक्ट पती या हिंदी मालिकेत ती झळकली होती. सायली आज कलाविश्वात सायली संजीव या नावाने ओळखली जाते. मात्र तिचं आडनाव फारसं कोणाला माहीत नाही. सायलीने कलाविश्वात येण्यापूर्वी तिचं आडनाव हटवून केवळ वडिलांचं नाव लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे सायली संजीवचं संपूर्ण नाव काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच आहे. तर सायलीच्या वडिलांचं नाव संजीव आहे, त्यामुळे सायली संजीव असं नाव ती लावते. तर त्यांचं आडनाव चांदसरकर असं आहे. परंतु एकंदर ट्रेंड पाहता आणि तिला एवढं मोठं आडनाव नको होतं म्हणून तिने वडिलांचं नाव लावलं. सायली मूळची नाशिकची आहे. सायली आणि तिच्या वडिलांचं खूप छान बॉन्ड होता. 2021 मध्ये संजीव चांदसरकर यांचं निधन झालं. सायली अनेकदा वडिलांच्या आठवणीत सोशल मीडियावर पोस्ट करते. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना सायली वडील मानते. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ तिला आपली मुलगी असं म्हणतात. त्या दोघांसोबत तिचं गोड नातं वेळोवेळी दिसलं आहे. दरम्यान आता सायलीप्रमाणेच इतर कलाकारांचे आडनाव जाणून घ्यायचे असतील तर कमेंटमध्ये सेलिब्रिटी आडनाव अशी कमेंट करा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.